एक गोष्ट मात्र रमाईच्या आयुष्यातली मला सांगणं आवश्यक वाटतं की त्यांना सतत असं वाटायचं की मी शिकतो, मला एक लिहिता आलं पाहिजे, मला वाचता आलं पाहिजे, हे सतत त्यांना वाटत आहे. म्हणून त्या बाबासाहेबांच्या चोरून लपवून ते पुस्तकं वाचायचा प्रयत्न करायच्या. तिकडे बाबासाहेब सुखी होते असतला भागच नाही आहे. इकडे त्यांचं कुटुंब अतिशय वाईट अवस्थेमध्ये जगत होतं. हा संघर्ष, कौटुंबिक संघर्ष बाबासाहेबांनी सतत झेलला बघा. आणि त्याच्या या कौटुंबिक संघर्षाची एकमेव सोबती म्हणजे रमाई होती. घरात अडचण आहे, घरात हवं आहे काहीतरी, तर कोणाला म्हणणार? ते आपल्या पतीलाच म्हणणार. तर ते एकदा त्यांनी पत्र लिहून पाठवलं की बाबा मला जरा तुम्हाला तिकडे पैसे कमी पडतील आम्हाला जाणीव आहे, पण तरीही काही जर तरतूद असेल काही पैशाची तर पाठवा, इकडे आमची अडचण खूप निर्माण झालेली आहे. बाबासाहेबांनी उलट तिकडे उत्तर असं पाठवलं की आता तुझ्याकडे जे काय असतील ते विकून पुढे संसार चालव. आता माझ्याकडे तर काही नाही. माझी पण अवस्था म्हणजे बाबासाहेबांची पण अवस्था अशी होती की त्यांनाही तिकडे साऱ्या ब्रेडवर दिवस काढावे लागत होते. की हे सगळं करूनही बाबासाहेबांना याची काहीच कल्पना द्यायची नाही. त्यांना सतत वाटलं की माझ्या पतीला हे सगळं सांगितलं तर त्यांचा जे काही त्यांचं काम अभ्यासाचं किंवा शिक्षणाचं जे काही काम आहे त्यात व्यत्यय येईल. आणि अजिबातच या घरच्या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना ते करून नाही देत होते. या सुखाच्या दिवसामध्ये रमाई सोबत नव्हती, दुःखाच्या दिवसात मात्र रमाई त्यांच्या सतत सोबत सावलीसारखी सोबत होती. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. रमाई जयंतीच्या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला सप्रेम जय भीम. रमाबाई आंबेडकरांचं एकूणच जीवन आणि त्यांचं कार्य हे आपल्या समाजाचंच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कुठल्याही समाजाच्या स्त्रीला एक आदर्शवत असं जीवन होतं. आदर्श मी यासाठी म्हणतो की एका स्त्रीनं कसं जगावं, आपला संसार कसा करावा. रमाई जयंतीच्या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला सप्रेम जय भीम. रमाबाई आंबेडकरांचं एकूणच जीवन आणि त्यांचं कार्य हे आपल्या समाजाचंच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कुठल्याही समाजाच्या स्त्रीला एक आदर्शवत असं जीवन होतं. आदर्श मी यासाठी म्हणतो की एका स्त्रीनं कसं जगावं, आपला संसार कसा करावा, आपल्या मुलाबाळांचा पतीचा सांभाळ कसा करावा, त्यांना कुठल्या प्रकारे मदत करता येईल ती करावी, आपल्या पतीला त्याच्या कार्यामध्ये कसा हातभार लावता येईल याचा संबंध विचार रमाईच्या एकूणच चरित्रामध्ये आपल्याला दिसतो येतो. अतिशय गरीब आणि विपन्नावस्थेमध्ये त्या जगल्या. वनजगावच्या म्हणजे कोकणातल्या वनजगावच्या एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी घरची अतिशय वाईट परिस्थिती होती. वडील एक गोदी कामगार होते. गोदी म्हणजे समुद्रावर मासे पकडणारा जो वर्ग असतो आणि जे श्रमिक असतात ते काम भिकू धोत्रे त्याचे वडील करायचे. आणि त्याची आई देखील फारशी शिकलेली नव्हती, पण शिकलेली नव्हतीच मुळात. एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की भिकू धोत्रे हे एक थोडे संत प्रवृत्तीचे होते. म्हणजे संतांची संगत त्यांना होती, पण ते अगदी देवभोळेपणा वगैरे त्यांच्यात नव्हता. पण श्रम करणे आणि त्यातून आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे हा त्यांचा एक रोजचा क्रम होता. आपण थोडा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की त्या काळात महार समाजाला अतिशय वाईट अवस्थेमध्ये
जगावं लागत होतं. आर्थिक परिस्थिती अशी वाईट होती, पैसे अजिबात नव्हते, घरची एकूणच स्थिती वाईट होती. आणि अशा वेळेला हा समाज परंपरेने तर नाडला गेलाच होता, परंतु त्यांना जगण्याच्या एकूणच व्यवस्थेचा त्याच्यात वणवा होता, उणीव होती. आणि हे आयुष्य काढत असताना यांच्या मुलाबाळांचं जगणं जे आहे ते संपूर्णपणे वडिलांच्यावरच निर्भर होतं. वडील ज्या पद्धतीने आपल्या कष्टातून जे 4 पैसे मिळवायचे त्यातूनच रखमाचं अर्थात रमाईच्या आईचा आणि त्यांच्या भावंडाचं जीवन चालत होतं. एकूण त्यांना 2 बहिणी होत्या. एक तर मोठीचं लग्न झालेलं होतं, ती शेजारच्याच गावामध्ये दिलेलं होतं, परंतु त्या मोठ्या बहिणीचं काही यांच्याकडे लक्ष नव्हतं. त्यांचं कुटुंब वेगळं राहायचं आणि त्यांचा यांची फारशी चिंता वाटत नव्हती. भिकू धोत्रे हा रमाबाई आणि रखमाला घेऊन आणि एक छोटी मुलगी होती गौरा, या गौराला घेऊन राहायचे. आणि शंकर नावाचा एक त्यांना सगळ्यात धाकटा मुलगा होता. हा धाकटा मुलगाही त्यांच्याजवळ राहायचा. जेव्हा यांचं कुटुंब पुढे पुढे आयुष्याचा प्रवास करत गेलं तर झालं काय की शंकरला काही आधार नव्हता. आपला बहिणीवरच त्या रमायावरच डिपेंड तो राहायचा आणि एकूणच सगळ्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांचं या भावंडांचं शिक्षण अजिबात झालेलं नव्हतं. रखमाला त्याच्या आईला रमाईच्या आईला एक प्रकारे कष्टाळूपणाची सवय लागलेली होती. म्हणजे ती पण भिकू धोत्रेसोबत कामावर जायची, पण या परिस्थितीमध्ये त्यांचं जे जगणं जे होतं ते भिकूच्याच कमाईवर जगणं होतं. आणि भिकूला एका विशिष्ट वयानंतर म्हणजे वयाच्या बहुतेक 30-35 वर्ष असेल तर त्यांना TBचा क्षयरोग झालेला होता, म्हणजे TB झालेली होती. या अवस्थेमध्ये त्या तरी काम करायचे. गोदीवर जाऊन टोपले वाहणे, डोक्यावर मासोळ्यांचं ते ओझं घेऊन जाणे आणि मग समुद्रकिनाऱ्यावर त्यांना सतत राहावं लागत होतं. असं ते समुद्रकिनाऱ्यावरचं कष्ट जे आहेत ते त्याला अगदी शरीराला अपाय करेल इतके जास्त होते. आणि त्याचा परिणाम इतका वाईट झाला पुढे की त्यांना साधा खोकला पहिल्यांदा वाटत होता, परंतु त्याचं रूपांतर क्षयरोगात झालं. एक दिवस काम करताना कामावरच त्यांना ओकारी आली, रक्ताचं थेंब बाहेर पडलेत आणि घाबरून गेलं. ते लोकही घाबरलेत, काय करावं आता. तर मग नंतर त्यांना नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आलं, शहरातल्या दवाखान्यात नेण्यात आलं, पण तिथे देखील त्यांना काही फारसा आराम लागला नाही आणि कालांतराने ते या जगाला सोडून गेलेत. मागे त्यांच्या रमाई होतीच छोटी 8-9 वर्षाची, त्याहीपेक्षा लहान असेल ती. शंकर होता छोटा 2-3 वर्षाचा. गौरा होती 1-2 वर्षाची. असं ते कुटुंब एकूण आपला भिकू धोत्रे गेल्यानंतर आपल्या संसाराला लागलेलं होतं. भिकूच्या नंतर रखमाने हा भार उचलला आणि ती पण कामाला लागली, परंतु रखमाची पण तब्येत काय फारशी चांगली राहत नव्हती. ती त्या दरम्यानच्या काळात तिनेही या जगाला निरोप घेतला आणि रखमा आणि भिकू हे थोड्याफार फरकाने दोघेही या भावंडांना पोरकं करून निघून गेले. हे जे चित्र आहे
हे असं अतिशय कारुण्यमय असं चित्र आहे की कुणाही छोट्या मुलांना त्यांचे पंख अजूनही पुरेसे त्यांना बळ आलेलं नव्हतं, अशा वेळेला ते त्यांचे आईवडील अर्थात त्यांचा आधार हा निघून जाणं हे कोणत्याही कुटुंबामध्ये अतिशय वाईट अशी अवस्था असते. परंतु एक ध्येयनिष्ठ आणि कष्टाळू स्वभाव जो होता तो रमामध्ये होता. आणि तिची आई ही थोडंफार इतरही कामं करायची. उदाहरणार्थ गावामध्ये शेणी गोळा करून त्याच्या गोवऱ्या थापायची. तर तो हुन्नर नंतर हळूहळू रमाने देखील घेतला आणि त्या संसाराला त्यांना फार मदत झाली. हे बघा, हा वडील गेल्यानंतर रमाचे भिकू धोत्रेच्या नंतर एकूणच परिस्थिती त्यांचं अतिशय वाईट अशी अवस्था आली. रमाई गेली, माफ करा, रखबाई गेली. आई आणि वडील दोघेही गेल्यानंतर मग रमावर एकटीवर हा संबंध भार आला संसाराचा. आणि तिने हळूहळू अगदी मेहनतीनं, जिद्दीनं, कष्टानं काही दिवस का होईना परंतु हा संसार रेटला. परंतु मग मुंबईचा एक मामा त्यांचा होता, त्याला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा तो आला आणि या दोन्ही भावंडांना आपल्यासोबत मुंबईला त्याने नेलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की साधारणतः एक 9 वर्षाची रमा असेल जेव्हा मुंबईला गेली मामासोबत. आणि त्यानंतर पहिल्यांदा ती गेली आणि नंतर मग हे भावंड हळूहळू तिच्यासोबतच मुंबईला गेलेत. आता ही ग्रामीण भागातली तिला मिळालेली शिकवण कष्टाची ती पुढे शहरातही तिच्या फार कामी आली. आणि मामाच्या घरी राहत असताना आता हे परळीमध्ये चाळ अजूनही आहे, ती आता आहे की नाही मला कल्पना नाही, पण त्या चाळीमध्ये मामाचं कुटुंब राहायचं. आणि नंतर हळूहळू त्या कुटुंबामध्ये एक अशी वेळ आली होती की मामा हा काही खूप जास्त कमवायचा नाही. अगदी तुटपुंज्या परिस्थितीमध्ये संपूर्ण कुटुंब अर्धपोटीत, त्या घरी पण ती आईवडिलांच्या घरी रमा होती तेव्हा अर्धपोटीच राहायची. आणि इकडे मामाच्या घरी पण गेली तरी पण तिच्या वाट्याला हे 18-20 दारिद्र्य हे वाट्याला होतंच. तिनं कधी सुखाचे 4 घास खाल्ले नाही, कधी चैन, आराम किंवा काय म्हणतात त्याला की आपल्या आयुष्यात जे काही सुख येतं ते तिनं पाहिलंच नाही. एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो रमाईचं की रमाई अतिशय वाईट अवस्थेमध्ये जगली. लहानाची मोठी झाली, अर्थात तिचं लहानपणच होतं ते 8-9 वर्षाची काही मोठी बनता येणार नाही. पण तिचं हे जे जन्मापासूनचं जे 9 वर्षापर्यंतचं आयुष्य आहे हे खूपच म्हणजे अर्थात त्याला विपन्नावस्थाच म्हणता येईल अशा अवस्थेत ती जगली. आणि पुढे जेव्हा ती मामाच्या घरी गेली आणि नंतर मग हळूहळू शहरामध्ये, ग्रामीण भाग आणि शहरातला फरक पडतो, ते शहरामध्ये रुळायला लागली. आणि नंतर काही दिवसांनी त्या मामा जे होते रमाईचे ते एका गावामध्ये फिरत असताना बाजारहाट, जसं मुंबईचा बाजारहाट त्यावेळेला काही मुंबई फार मोठी नव्हती, तर त्या बाजारामध्ये फिरत असताना त्यांची भेट रामजी आंबेडकरांसोबत झाली, म्हणजे सुभेदार रामजींसोबत झाली. सुभेदार रामजींनी रमाला त्यावेळेला बाजारात बघितलं आणि त्यांना सुस्वरूप आणि देखणी नव्हे परंतु एक चांगला बांधा आणि ज्याला म्हणता येईल की सुस्वरूपच शब्द चांगला आहे,
की सुस्वरूप मुलगी आहे आणि मामाने वर्णन केल्याप्रमाणे तिला आईवडील नाहीत, कष्टाने ती मोठी होत आहे, जगली, लहान भावंडांना ती आपल्यासोबत घेऊन चालत आहे. हे जेव्हा रामजी लक्षात आलं की तेव्हा रामजीने आपल्या मनात ते ठरवून टाकलं की हिला आपली स्तुती करायचं. आता रमाईचं बालपण जे आहे ते एक कष्टमय असा प्रवास आपल्याला म्हणता येईल. आणि नंतर हळूहळू जेव्हा शहरात आल्यानंतर रामजीच्या लक्षात तिचा चेहरा आला आणि रामजीने तिला मागणी घातली. त्याच्यापूर्वी रामजीच्या कडे आणखी 2-3 प्रस्ताव मुलींचे आलेले होते आणि एका प्रस्तावाला त्यांनी हो म्हटलेलं होतं. आणि अशा वेळेला रमाईचं लग्न जुळत होतं की रामजींनी आपल्या भीमरावांच्यासाठी कुठल्या तरी एका मुलीला होकार दिलेला होता. आणि मग ते लग्न तोडून, म्हणजे त्याचा तो प्रस्ताव तोडून, लग्न झालेलं नव्हतं पण प्रस्ताव होता तो तोडून रामजींनी यांचा प्रस्ताव मामाचा मान्य केला आणि रमाबाईला आपल्या मुलासाठी तिची निवड केली. आता ही गोष्ट निश्चित झाल्यानंतर त्या काळच्या रिवाजानुसार रामजींना एक दंड देखील भरावा लागला. या समाजामध्ये त्या काळची प्रथा अशी होती की एकदा हो म्हटलं एखाद्या प्रस्तावाला तर नंतर नाही म्हणता येत नाही, तो नाकारता येत नाही. तर आणि समाजाच्या रिवाजानुसार जर तो प्रस्ताव नाकारला तर समाजाच्या रिवाजानुसार त्याला दंड भरावा लागतो. तर तो दंड देखील रामजींनी भरला आणि तरीही रमाईला त्यांनी स्वीकारायचं ठरवलं. बायखेड्याच्या एका मच्छी बाजारामध्ये पावसाच्या दिवसात या भीमरावजी आंबेडकरांचं आणि रमाईचं लग्न लागलं. खूपच कठीण. आज लग्नात आपण लाखोने करोडो रुपये खर्च करतो, त्या काळात अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं लग्न लागलं. आणि त्या भायखेड्याच्या मच्छी बाजारामध्ये जेव्हा बाजार संपला तेव्हा मग या वराडी मंडळी तिथे गेली, या भीमराव आणि रमाईला दोघांनाही घेऊन. आणि मग त्यांनी तिथे ओट्यावर, म्हणजे जिथे मासोळी विक्रेत्यांचं जे ओटे असतात त्या ओट्यावर त्यांनी या दोघांनाही ठेवलं, उभं केलं. आणि हिंदू पद्धतीप्रमाणे तो पडदा वगैरे मध्ये ठेवून त्यांनी हिंदू पद्धतीने मंगलाष्टके वगैरे म्हणून तो लग्न सोहळा पार पडला. आणि नंतर मग त्याच ओट्यावर त्यांनी वराडींना जेवण पण दिलं. तर अर्थात असा तो प्रसंग एकूण आहे लग्नात. फार म्हणजे रोचक पद्धतीने, ज्याला म्हणता येईल की आत्ताच्या पद्धतीपेक्षा अतिशय भिन्न. आज आपण जो लग्न सोहळा पाहतो आणि तेव्हाचा लग्न सोहळा, या सोहळ्याची तुलनाच होऊ शकत नाही, असा तो एकूण लग्नाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपला, रमाई आपल्या सासरी आली. अर्थात ती चाळ जी होती ती रामजी तिथे राहतो त्या खोलीमध्ये, 2च खोल्या होत्या. आणि भीमराव आंबेडकरांचं एक खोली जी होती त्याच्यात नुसत्या पुस्तकं होत्या, त्यांचं अभ्यासाचं ते होतं. आणि एका खोलीमध्ये त्यांचा स्वयंपाक आणि हा सगळं. त्यात रामजी, त्यांचा एक मुलगा, त्याचे आणखी एक मुलाची पत्नी देखील त्या ठिकाणी होती. असं ते एक छोटंसं कुटुंब, असं त्या अगदी छोट्या छोट्या 2 खोल्यांमध्ये हे असं कुटुंब अगदी कोंबल्यासारखं राहायचं. संसाराला काही जागाच नव्हती, चाळीतला संसार तो. आणि एकूणच विपन्नावस्था कायम, रमाईच्या वाट्याला कायम विपन्नावस्था. इथे जरी आपल्या भिकू धोत्रेकडे, वडिलाच्याकडे जरी पण थोडं बऱ्यापैकी जागा होती, पण ते तर आंबेडकरांच्या घरी तर काही अजिबात त्या चाळीमध्ये, त्यांना चाळीच्या खोलीत जागा नव्हती.
आणि तरीही त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल की अतिशय समाधानकारक, चेहऱ्यावर कुठे राग नाही, चीड नाही. या सगळ्या परिस्थितीबद्दल त्यांना काहीही असं क्लेश कधी जाणवल्याचं असं कुठेच नोंद नाही आहे की रमाई चिडल्या त्या सगळ्या परिस्थितीवर. असं काहीच नाही आहे. या सगळ्या परिस्थितीला त्यांनी सांभाळून घेतलं, त्यांनी हे स्वीकारलं. जी म्हणजे एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की ज्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत, जो संघर्ष आपल्या वाटेला आलेला आहे, जी परिस्थिती आपल्या वाटेला आलेली आहे, ती स्वीकारायची आणि त्यातून मार्ग काढून पुढे जायचं. कधीतरी हे आशेचं किरण समोर ठेवायचं की आपला संसारात कधीतरी एक चांगले दिवस येतील. ही आशा नेहमी बाळगून राहायच्या. त्या प्रचंड आशावादी होत्या. त्यांना आपला पती फार प्रचंड विद्वान माणूस आहे वगैरे असं काही त्यांना म्हणजे वाटायचं नाही. म्हणजे त्यांना अशी नोंद कुठे नाही की त्यांचा अभिमान त्यांना. आता अलीकडे तर आपला पती थोडासा शिकला सवरला आणि कुठे मोठ्या नोकरीवर गेला की महिलांना फारच वेगळ्या पद्धतीचं फिलिंग होतं. त्यांना वाटतं की नाही आता माझा पती तर एवढा मोठा माणूस आहे, मी तर काय मी कमी आहे का, असं करून ते एक गर्वाची लकीर प्रत्येक महिलांच्या डोक्यात असते, स्वभावात असते. परंतु रमाईच्या स्वभावात हे कधीच आल्याची कुठेच नोंद नाही आहे. उलट ही नोंद आहे की रमाईने बाबासाहेब आंबेडकरांच्या संसारामध्ये त्यांना क्षणोक्षणी मदत केली. आता लग्न झालं आणि त्याचे काही दिवसानंतर ते विदेशाला निघून गेलेत बाबासाहेब. तर ही आता तुम्ही लक्षात घ्या की आज लग्नानंतर तर मग कुठे बाहेर फिरायला जायचं किंवा मौज मजा करायची, त्या काळातही हे होतंच ना. आता असं नाही, तेव्हा देखील ती परिस्थिती होती. परंतु रमाच्या डोक्यात हे कधीच आलेलं नाही की आपल्या पतीसोबत आपण कुठे जायचं, कुठे मौज करायची वगैरे. हे अजिबातच सूत्र किंवा हा स्वभाव त्यांचा नव्हता. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना फार रुचत होती, आवडत होती की रमाई ॲडजस्ट करून घ्यायची. ज्याला सहनशील वृत्ती म्हणतात ती रमाईमध्ये होती. आणि या सहनशील वृत्तीचा शेवटपर्यंत प्रत्यय येत गेला. आणि तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा विदेशात जायचे तेव्हा रमाई हे तेवढ्या क्षणापर्यंत नाराज व्हायच्या. परंतु नंतर त्या पुन्हा सावरून आपल्या मुलाबाळांमध्ये रमून जायच्या. मुलांचा मृत्यू झाला तेव्हा बाबासाहेब जवळ नव्हते. गंगाधर आजारी पडलेत तेव्हा बाबासाहेब आलेले मुंबईत आलेले होते. बाबासाहेबांनी त्यांना पोटाशी कवटाळलं आणि बाबासाहेबांच्या देखतच एका मुलाचा मृत्यू झाला. अशी अवस्था बाबासाहेबांच्या एका मुलाच्या तब्येतीमुळे त्या अतिशय खंगून गेल्या होत्या की वारंवार मुलांच्या तब्येती चांगल्या नसतात. आम्हीच नाटकामध्ये तो प्रसंग सांगतो आहे की एका खाजगी दवाखान्यामध्ये त्या गेल्यात तेव्हा औषधाला पैसे नाहीत, उधारीचे पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना औषधच दिलेलं नव्हतं. आणि रमाईने आपल्या बाळाला घेऊन परत आल्यात. ते रडत परत आल्यात की आपली काय अवस्था आहे की आपले पती इथे नाहीत, असं नाही की आपण आपल्या मुलाचा सांभाळ करू शकत नाही, आपल्या मुलाच्या आजारपणाला औषध पाणी करू शकत नाही. ही अतिशय मोठी दुःखाची लकीर त्यांच्या स्वभावात त्या काळात निर्माण झाल्याचं नोंद इतिहासामध्ये आहे. आणि इतिहासात हे पण नोंद आहे की हे सगळं करूनही बाबासाहेबांना याची काहीच कल्पना द्यायची नाही. त्यांना सतत वाटलं की माझ्या पतीला हे सगळं सांगितलं तर त्यांचा जे काही त्यांचं काम आहे अभ्यासाचं किंवा शिक्षणाचं जे काही काम आहे त्यात व्यत्यय येईल. आणि अजिबातच या घरच्या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना ते करून नाही देत होते. आणि त्याचा भाग असा आहे की बाबासाहेब जेव्हा परत यायचे
त्या नाटकातलाच अतिशय कारुण्यप्रसंग बाबासाहेब जेव्हा परत यायचे तेव्हा तेव्हा त्यांना कळायचं की आपले हे मुलं नाही आहेत की आपल्याला सोडून गेलेले आहेत. ते गंगाधरवर त्यांचं खूप प्रेम होतं. गंगाधर हा त्यांचा अतिशय आवडता मुलगा होता. आणि यशवंताच्याबद्दल तर काही आता तो जगला शेवटपर्यंत, आजही कालपर्यंत ते जगलेत. परंतु एक कसं आहे की शेवटचा मुलगा जो होता यशवंत हा तब्येतीनं हाही अतिशय वाईट, अतिशय हालाकीच्या तब्येतीत तो शेवटपर्यंत राहिला. सतत त्याचा हॉस्पिटल दवाखाने बाबासाहेबांना करावं लागत होते. त्याला भावासाहेब अगदी कवटाळून म्हणायचे की तू तरी चांगला हो, मोठा हो. पण शेवटी नियतीला ते मान्य होतं. त्याच्या तब्येतीमुळे ते पण अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्यांचं पण जीवन पुढे जात गेलं. बाबासाहेबांच्या एकूणच आयुष्यामध्ये त्यांना जे मुलं, एक मुलगी त्यांना झाल्याची नोंद आहे इतिहासामध्ये, पण ती पण फार काळ काय टिकली नाही आणि ती पण यांना सोडून, या कुटुंबाला सोडून निघून गेली. अशा या अतिशय खडतर प्रवासामध्ये रमाई ने आयुष्य काढलं. एक गोष्ट मात्र रमाईच्या आयुष्यातली मला सांगणं आवश्यक वाटतं की त्यांना सतत असं वाटायचं की मी शिकतो, मला एक लिहिता आलं पाहिजे, मला वाचता आलं पाहिजे, हे सतत त्यांना वाटत आहे. म्हणून त्या बाबासाहेबांच्या चोरून लपवून ते पुस्तकं वाचायचा प्रयत्न करायच्या, काहीतरी लिहिते म्हणून. एकदा बहुतेक त्यांनी एक कसं तुटक्या फुटक्या भाषेत एक पत्र लिहून बाबासाहेबांना पाठवलं होतं. त्याची पण नोंद इतिहासामध्ये आहे. अतिशय भावनाप्रधान असं ते पत्र होतं. बाबासाहेब त्यांना उत्तर द्यायचे. हा त्यांचा उपयोग त्यांनी असा करून घेतला, जे बाकी सगळं काही सांगायचं नाही, पण एक वाक्य म्हणायच्या की तुमच्याकडे काही तरतूद असेल पैशाची तर पाठवा. म्हणजे आपल्या पतीला शेवटी कुणाला मागणार, घरात अडचण आहे, घरात हवं आहे काहीतरी, तर कुणाला म्हणणार, ते आपल्या पतीलाच म्हणणार. तर ते एकदा त्यांनी पत्र लिहून पाठवलं की बाबा मला जरा तुम्हाला तिकडे पैसे कमी पडतील, आम्हाला जाणीव आहे, पण तरीही काही जर तरतूद असेल काही पैशाची तर पाठवा, इकडे आमची अडचण खूप निर्माण झालेली आहे. बाबासाहेबांनी उलट तिकडे उत्तर असं पाठवलं की आता तुझ्याकडे जे काय असतील ते विकून पुढे संसार चालव. आता माझ्याकडे तर काही नाही. माझी पण अवस्था, म्हणजे बाबासाहेबांची पण अवस्था अशी होती की त्यांनाही तिकडे साऱ्या ब्रेडवर दिवस काढावे लागत होते. तर हे असं त्रांगडं दोन्हीकडे होतं. म्हणजे बाबासाहेबांचं कुटुंब देखील तेवढ्याच कठीण परिस्थितीत जात होतं, तेवढ्या कठीण परिस्थितीत बाबासाहेबही जात होते. म्हणजे तिकडे बाबासाहेब सुखी होते असातला भागच नाही आहे. इकडे त्यांचं कुटुंब अतिशय वाईट अवस्थेमध्ये जगत होतं. हा संघर्ष, कौटुंबिक संघर्ष बाबासाहेबांनी सतत झेलला बघा. आणि त्याच्या या कौटुंबिक संघर्षाची एकमेव सोबती म्हणजे रमाई होती. या सुखाच्या दिवसामध्ये रमाई सोबत नव्हती, दुःखाच्या दिवसात मात्र रमाई त्यांच्या सतत सोबत, सावलीसारखी सोबत होती. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्हाला एक गोष्ट या निमित्ताने मला आवर्जून सांगितली पाहिजे, ती ही की आपल्या कुटुंबामध्ये अतिशय वाईट दिवस, अतिशय चांगले दिवस हे असे येणारच, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये खचून न जाता जे ध्येय आहे ते गाठत राहिलं पाहिजे. त्या ध्येयापर्यंत पोचायची आपला जो प्रवास आहे तो कायम ठेवला पाहिजे. रमाईच्या आयुष्यातून हेच शिकता येईल आपल्याला, याची आपल्याला जाणीव सतत ठेवली पाहिजे की एक ना एक दिवस आम्ही यशस्वी होणार. आमच्या आयुष्यातही मोठा प्रकाश कधी ना कधी पडणार आणि हा प्रकाशच पुढे आमच्या आयुष्याचा एक सूर्यकिरण राहील आणि आमच्या आयुष्याची मोठी आशा अपेक्षा राहील. असं एकूणच रमाईच्या जीवनाचा हा जो प्रवास आहे. मित्रांनो, वाईट अवस्था प्रत्येकाच्या वाट्याला येणारच, परंतु त्यातून मार्ग काढून आपण आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि
प्रामाणिकता कायम ठेवून, प्रामाणिकपणा कायम ठेवून, संघर्षाची सोबत असली तरी आपला प्रामाणिकपणा कुठेही न ढासळू देता आपला सतत प्रवास कायम ठेवावा, हीच रमाईची शिकवण आहे असं मला वाटतं. जय भीम, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.